एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल, पण अगदी घरात किरकोळ साहित्य वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अर्धी वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेले आहे आणि आपला नाश्ता छान क्रिस्पी व्हावा यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य प्रत्येकाच्याच घरी असतं. तर रोजचे पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, धने पावडर आणि हळद घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी चिली फ्लेक्स घालणार आहेत, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव केल्यानंतर आता यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि कोथिंबीर मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. तुमच्या घरामध्ये ज्या पण काही भाज्या असतील तर इथे तुम्ही वापरू शकता. या निमित्ताने मुलं भाज्यासुद्धा खातील आणि हा नाश्ता खरोखरच खायला खूप मस्त आणि क्रिस्पी असा लागतो. तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आता इथे मी एक बटाटा किसून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित घालायचा आहे. आणि आता यामध्ये आपण हळूहळू पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता घरातील अगदी किरकोळ सामान इथे आपल्याला लागणार आहे आणि हे सगळं सामान सगळ्यांच्याच घरी असतं. तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. तर इथे बघू शकता आपण मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, पण यामध्ये पाण्याचं प्रमाण अजूनही कमी आहे. तर इथे मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे. आता पुन्हा हे आपण बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बनवायला खूप सोपा, पण खायला अगदी मस्त असा हा नाश्ता आहे. सकाळच्या वेळेस अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो. तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. एवढी परफेक्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवल्यानंतर अशा प्रकारे पळीच्या मदतीने हा नाश्ता सोडायचा आहे. म्हणजे एकाच वेळी आपण 4 पदार्थ नाश्त्याचे बनवू शकतो. तर इथे बघू शकतो आपण चारही आता बाजू आपण व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत. आणि पलटी केल्यानंतर दोन्हीही बाजू आपण याच्या गोल्डन रंगापर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. याला छान क्रिस्पी झाल्या की आपण ह्या टिक्की काढून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि छान असा रंग आलेला आहे आणि अगदी खरपूस अशा तयार झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया आणि उरलेली बॅचसुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता उरलेल्या बॅटरचं आपण अशाच प्रकारे दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेणार आहे. तर बघू शकता आपण अगदी सोपी किरकोळ सामानामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित फ्राय करून तयार झालेल्या आहेत. आता ही सुद्धा बॅच आपण व्यवस्थित फ्राय करून काढून घेणार आहोत. तर अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे. रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा, सगळ्यांनाच खूप आवडेल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.